सिंपल भाजी पण या पद्धतीने बनविली ना तर एक चपाती जास्तच खाणार आपण. कढई घेतलेली, कढईमध्ये तेल टाकलेलं आणि जिरं टाकूया. जिरं झालं की कांदा टाकूया आणि लसूण आलं पेस्ट टाकूया. कांदा लसूण आलं पेस्ट छान होऊ देऊया. हलका ब्राऊन कलर येतपर्यंत कांदा लसूण आलं पेस्ट होऊ द्यायचं. हलका ब्राऊन कलर आलेला आहे. यामध्ये कांदा आणि बटाटा कापून घेतलेला आहे तो टाकूया. खूप सोपी आहे ही भाजी बनवण्याकरता आणि एकच मसाल्याचा वापर केलेला चटपटीत अशी डिश तयार होतं आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच बनवत आहे. फार जास्त मसाल्याचा पण वापर नाही केलेला. वांगा आणि बटाटा छान असं होऊ देऊया. तेलामध्ये होऊ द्यायचं, तेव्हाच आपली भाजी छान बनणार. यामध्ये टाकूया टमाटर. टमाटर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया. टमाटर शिजण्याकरिता यामध्ये मीठ टाकूया आणि बटाटा आहे, बटाट्याला पण छान चव यायला पाहिजे म्हणून आपण मीठ टाकलेलं आहे. टमाटर पण शिजून येणार आणि बटाट्याला पण छान चव येणार म्हणून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. झाकून ठेवून दिलेले. थोड्या वेळाने बघायचं की बटाटा आणि वांगा शिजलेला आहे का. थोडाच शिजला की आपण यामध्ये लाल तिखट, हळद आणि धनी पावडर आणि थोडाच गरम मसाला वापरायचा आहे. फार जास्त गरम मसाला पण वापरायचा नाही आहे. बघा आपल्या घरी गरम मसाला असतं त्यापासूनच आज आपण चविष्ट अशी भाजी बनवत आहे. तिखट, हळद, धनी पावडर आणि गरम मसाला टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. या पद्धतीने तुम्ही भाजी बनविणार तर घरी सगळ्यांना खूप आवडणार. मसाला टाकलेले आहे तो मिक्स करून घेऊया जेणेकरून बटाटा आणि वांगा आहे त्याला लागायला पाहिजे. मी इथे बटाटा जास्त प्रमाणात टाकलेला आहे कारण बाळाला बटाटा आवडतं. इथे बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण आणि वांगे पण वाढू शकतात. बघा झाकून ठेवून दिलेले छान असे वांगा शिजलेला आहे. यामध्ये तेल सुटेपर्यंत छान असं वांगं होऊ द्यायचं किंवा बटाटा शिजला का बघायचा. नंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकलेला 1 ते 1.5 ग्लास. पाण्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. ज्यांना रस्सा जास्त प्रमाणात पाहिजे असेल त्यांनी पाण्याचं प्रमाण वाढविले तरी चालेल. आता पुन्हा आपण शिजू देऊया. झाकून ठेवून दिलेले आणि छान असं बटाटा आणि वांगा शिजत आहे. आपण मध्ये मध्ये बघू पण शकतो की वांगा आणि बटाटा शिजलेला आहे का. खूप कमी मसाला वापरून आपण चटपटीत अशी भाजी बनवू शकतो. एक चपाती जास्तच खाणार या पद्धतीने तुम्ही पण भाजी बनविली तर नक्की बनवून बघा. खूप छान बनलेली होती माझ्या घरी भाजी, सगळ्यांना खूप आवडलेली. बघा छान अशी भाजी शिजलेली आहे. इथे ग्रेव्ही किती प्रमाणात ठेवायची आहे तुम्हाला त्याप्रमाणे भाजी जो गॅस आहे तो बंद करायचा आहे. म्हणजे ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर लगेच बंद केला तरी चालेल. बटाटा आणि वांगं शिजलं की आपण गॅस बंद करून देऊया. छान अशी भाजी बनवून तयार आहे. या पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.